तर दुसरा उदाहरण आहे, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3:5 होते, तर तो अपूर्णांक काढा. खूप सोपा असा एक्झाम्पल आहे. तर आधी तर अपूर्णांक काय असते ते समजून घेऊ आपण. अपूर्णांक काय असते रे? अपूर्णांक म्हणजे एक पार्ट असते ह्या रेषेच्या वर, त्याला म्हणतात अंश, आणि रेषेच्या खालच्याला म्हणतात छेद. आता दिलेल्या माहितीवरून आपण अंश आणि छेदाला x आणि y म्हणू. समजा अपूर्णांकाचा अंश x व छेद y मानू. दिलेले अट एक आहे, छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी. छेद म्हणजे y. अट एक, छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंशाची दुप्पट म्हणजे 2x, 1 ने कमी म्हणजे -1 करायचं. याची मांडणी करून घेऊ. ह्याला तिकडे घेऊन जाऊ आणि ह्या -1 ला इकडे आणू, म्हणजेच 2x - y बरोबर 1. हा समीकरण नंबर 1 तयार झाला. काय केलं आपण? 2x ला जागेवरच ठेवलं, y ला तिकडे घेऊन गेलो, वजा झाले. -1 ला इकडे आणलं, फक्त मांडणी करताना इकडचं तिकडं तिकडचं इकडे दिले. आता पुढची अट आहे, अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास, प्रत्येकी 1 मिळवल्यास अंश काय होईल? मग x अधिक 1 आणि छेद काय होईल? मग y अधिक 1. मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर, अंशाचे म्हणजे x अधिक 1 छेद y अधिक 1, हा गुणोत्तर किती आहे म्हणतात? गुणोत्तर आहे म्हणतात 3 जसे 5, म्हणजे 3/5. राहू दे की मूळ. आता याची मांडणी क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजेच 5 कंसात x अधिक 1 आणि 3 कंसात y अधिक 1, ह्या दोघांचा गुणाकार होईल. 5 1 5, x अधिक 5 बरोबर 3y अधिक 3. ह्या y वाल्या टर्मला इकडे आणा आणि ह्या 5 ला तिकडे घेऊन जा, म्हणजेच 5x - 3y बरोबर 3 अधिकचे जशाला तसे, हे तिकडे गेल्यावर -5. आता हे 5x - 3y बरोबर ह्या दोघांची वजाबाकी -2. ह्याला समीकरण नंबर 2 द्या. समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये सारखं काही आहे का ते पाहायचं. सारखं काही नाहीये, पण एकटं इथं y आहे, y इथं -3 आहे. आपण काय करू? समीकरण 1 ला 3 न गुणून घेऊ. समीकरण 1 ला 3 ने गुणून, समीकरण 1 हा आहे 2x - y बरोबर 1. आता ह्याच्यामध्ये 3 न गुणायचे, म्हणजे इकडे पण 3 लिहा, गुणले 3 करा. 3 न 2 ला गुणलं 6x, 3 न 1 ला गुणलं, इथे काहीच म्हणजे होता सारखा 1 असतो, म्हणजे इथं -3y बरोबर 3 1 3. ह्याला समीकरण नंबर 3 द्या. आपण समीकरण 3 कशावरून बनवलंय? समीकरण 1 पासून बनवला, मग 1 चा विचार करायचा नाही. आता इथं -3y आहे, इथं पण -3y आहे. जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा वजाबाकी करा, लिहायचं समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करून
आता वजाबाकी केल्यावर काय मांडणी करून घ्यायची? 5x वजा 3y बरोबर वजा 2 आणि हा 6x वजा 3y बरोबर 3. वजाबाकी करत असताना एका समीकरणाचे सर्व चिन्ह बदलून घ्यायचे. इथं वजा घ्या, इथं अधिक घ्या, इथं वजा घ्या. कारण इथं वजाचं अधिक केलं, इथं अधिकचं वजा केलं, इथं अधिकचं वजा. आता हे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली वजा, x राहील, हे गेले ढगात, कटून जातात ते. कारण वजा 3 आणि हे अधिक 3y कटून जाणार. आता हे वजा असल्यामुळे वजा 5 होतील, म्हणजेच x बरोबर हे वजा वजा पण कटतात, राहिले काय 5. आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये x बरोबर 5 ठेवू. समीकरण 1 मध्ये x बरोबर किती ठेवायचे? 5 म्हणजे 2 कंसात 5 वजा y बरोबर 1 हे झाले 10 वजा y बरोबर 1 वजा y बरोबर 1. आता हे जे 10 आहे तिकडे गेल्यावर वजा 10 वजा y बरोबर वजा 9. हे वजा वजा गेले ढगात, म्हणजे y बरोबर आलं तुमचं 9. आणि आपल्याला माहिती आहे x म्हणजेच काय आहे तुमचं? x म्हणजे अंश आहे आणि y म्हणजे तुमचं छेद आहे. तर इथं शेवटी लिहायचं तर तो अपूर्णांक अंश म्हणजेच तुमचं काय म्हणलं मी? अंश म्हणजे x म्हणजे 5 आणि छेद म्हणजेच 9, म्हणजे 5/9 हा अपूर्णांक येऊन जाईल तुमचा. थँक्यू. आता हे